नमस्कार. आज मी तुम्हाला अंडा घोटाळा दाखवणार आहे रेसिपी. तर प्रथम एका भांड्यामध्ये तेल घातले, त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातली. आता आलं लसूण पेस्ट करपेल म्हणून मी लगेच कांदा घातला आहे. इथे मी 3 कांदे घेतले आणि 4 अंडी उकडली. तर ती छान तेलावर परतून घ्यायचं. नंतर मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे कांदा जरा लवकर नरम होतो, म्हणून मीठ घातल्यानंतर परत छान परतून घ्यायचं ब्राऊन होईपर्यंत. छान ब्राऊन झाला. आता यात मसाला घालायचा आहे. मसाला आणि हळद घालायचं. इथे मी मालवणी मसाला वापरला आहे. तुम्ही कोणताही तुमच्या आवडीप्रमाणे तुमचे जे मसाले असतील ते घातले तरी चालतील. कसे कमी जास्त तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घाला. मसाला वगैरे घातल्यानंतर परत एकजीव करून घ्यायचा. त्यानंतर टमॅटो घालायचा. इथे मी 1 टमॅटो वापरला. खरं 2 टमॅटो असते तर छान झालं. अजून जरा माझ्याकडे 1च टमॅटो होता म्हणून मी 1 टमॅटो घातला. टमॅटो घातल्यानंतर परत छान एकत्र सर्व मसाले वगैरे सगळे एकत्र एकजीव झाले पाहिजे. मग मी मध्ये मध्ये झाकण देऊन वगैरे असं हे करते. पाणी नाही घालत. बस असं टमॅटोच्या ह्याच्यामध्ये ते छान एकजीव होऊन जातं. त्यानंतर मी अंडी उकडली. इथे मी 5 अंडी उकडली, पण मी 4च घालणार आहे. तर 4 अंडी उकडून किसून म्हणजे सोलून किसून मी यात घातली आहे आणि कोथिंबीर घातली. आणि हे हलक्या हाताने छान परतायचं. एकदम जोरात हे करा, हलक्या हाताने परतून घ्या, नाहीतर ते किसलेले अंडे एकजीव होऊन जातील. पण हलक्या हाताने परतून नंतर झाकण देऊन छान 2-3 मिनटं मुरत ठेवावं. मग आपला अंडा मसाला रेडी. छान वातावरण पण सुंदर ढगाळ झालेलं आहे. पावसाची वाट बघतो आहे, कधी पाऊस पडतो आहे. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करा. आवडली असेल तर दुसरी कोणती रेसिपी हवी असेल तर तुम्ही सांगा मला. बाय बाय.